सर्वप्रथम नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यामध्ये बुलढाणा अर्बन क्रेडिट मल्टी स्टेट सोसायटी ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार व घोटाळे झालेले आहे. नुकतंच मागील आठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये 5 ते 7 ठिकाणी बुलढाणा अर्बनच्या शाखा या बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर बुलढाणा अर्बनचा जन्म जिथून झाला, ज्या जिल्ह्यातून झाला, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा संग्रामपूर असेल, डोंगरखंडाळा असेल, बुलढाणा हेड ऑफिस असेल, जी मुख्य संस्था आहे, जी मुख्य शाखा आहे, या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये वाशिम जिल्हा असेल, त्यामध्ये वर्धा असेल, अशा अनेक ठिकाणी बुलढाणा अर्बनच्या घोटाळ्याच्या संदर्भातल्या बातम्या या ठिकाणी सातत्याने पुढे येत आहे. मागील आठवड्यामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांनी लोकांना एक विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला की बुलढाणा अर्बन ही जी बुलढाणा अर्बन जी क्रेडिट सोसायटी जी आहे ही आशिया खंडातली खूप मोठी सोसायटी आहे. त्यांनी मराठवाड्याचा संदर्भ देत असताना सांगितलं की आमच्याकडे 4,000 कोटी रुपये आमच्याकडे शिल्लक आहे. कुठल्याच प्रकारच्या अफवेला आपण बळी पडू नका. आपण बँकेमध्ये जे काही सोनं तारण कर्ज ठेवलेलं आहे ते सुद्धा सुरक्षित आहे. पण या ठिकाणी आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की अनेक ठिकाणी हा जो झालेला गैरव्यवहार आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं संचालक मंडळ, त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्यावर सुद्धा काही ठिकाणी आमच्या माहितीप्रमाणे गुन्हे दाखल झालेले आहेत. उदाहरणार्थ वाशिम जिल्ह्यामध्ये मानोरा पोलीस स्टेशनला संबंधित जे पीडित आहेत राठोड यांच्या सांगितल्याप्रमाणे कोर्टाच्या आदेशान्वये राधेश्यामजी चांडक यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचबरोबर काही कर्मचारी गुन्हा दाखल झालेला आहे. सन 2022 व 23 मध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जी कोथळी अर्बनची शाखा आहे, या शाखेमध्ये सुद्धा 17 कोटीच्या आसपास गैरव्यवहार झालेला आहे. आणि हा गैरव्यवहार होत असताना या ठिकाणी प्रामुख्याने राधेश्यामजी चांडक यांचे भाचे, जे या विभागाचे विभागीय अधिकारी आहेत, ज्यांना आपण आरो म्हणतो, रिजनल ऑफिसर सचिन झव्वर, ज्यांच्या पुढाकाराने, ज्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी अवैध सावकारी ही गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती. या सगळ्या घटनेच्या पाठीमागे संचालक मंडळ सुद्धा आहे, या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष सुद्धा आहे. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी बँक लोन देत असताना सर्व कागदपत्राची पूर्तता करणे, या ठिकाणी बँक मॅनेजर असतील यांच्या मार्फत सदर प्रकरण हे आरोकडे जाते. आरोकडून सदर प्रकरण बुलढाणा जिल्ह्याची जी जिल्हास्तरीय समिती आहे, छाननी समिती, या समितीकडे जाते. आणि मग अंतिम मंजुरात म्हणून या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष असतील किंवा आणखी संचालक मंडळ असेल हे त्या प्रकाराला मंजुरी देतात. मात्र अनेक ठिकाणी म्हणजे आज बहुचर्चित महाराष्ट्रामध्ये जो विषय आहे, जो गोखले नामक बिल्डर आहे, त्याला सुद्धा या ठिकाणी संस्थेनं कोटी रुपयाचं कर्ज हे नियमबाह्य पद्धतीनं दिलेलं आहे. त्याचबरोबर संस्थेच्या स्थापनेपासून जी लोक सोबत होती पण ज्यांना संस्थेच्या गैरव्यवहारासंदर्भामध्ये कल्पना होती, तर असे लोकांना पुण्यातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांनी कार्यमुक्त केलेले आहे. पुण्याच्या शाखेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य एकच आहे की बुलढाणा अर्बन शाखा कोथळी येथे 2022-23 मध्ये 17 कोटीचा अपहार झाला. सदर प्रकार ज्यावेळेस उघडीस आला, सदर प्रकार उघडीस आल्यानंतर या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांनी एक स्ट्रॅटेजी वापरली. जी अपहाराची रक्कम आहे, ही अपहाराची रक्कम सामान्य जनतेकडून कशी या ठिकाणी वसूल करण्यात आलेली आहे, या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. सचिन झव्वर यांनी सदर आशयाची तक्रार ही बोरागिरी पोलीस स्टेशनला दिली. मात्र या ठिकाणी जो झालेला गैरव्यवहार आहे, मूळ गैरव्यवहार 17 कोटीचा, तो बाजूला करून या ठिकाणी सचिन झव्वर यांनी बोरागिरी पोलीस स्टेशनला फक्त 1,37,00,000ची एफडी संदर्भात तक्रार दिलेली आहे. या ठिकाणी मूळ घोटाळा
संस्थेने याच्याकरता बाजूला ठेवला. सांगायचं तात्पर्य एकच आहे की या ठिकाणी भाईजींनी एक खेडी या प्रकरणात केलेली आहे. अगोदर बँकेच्या रिजनल ऑफिसरला बोरागिरी भूषणला लेखी तक्रार द्यायला लावली. त्यामध्ये फिर्याद दाखल झालेली होती. त्याच्यामधला जो कालावधी होता लेखी तक्रार आणि फिर्याद मधला हा 8 महिन्याचा कालावधी होता. कारण की या 8 महिन्यामध्ये अपहाराची रक्कम ही सामान्य लोकांकडून प्राप्त करून घेण्याकरता भाईजींनी एक शक्कल लढवली. संबंधित घोटाळ्यामध्ये असलेले जे काही कर्मचारी होते यांना कन्व्हेन्स केलं आणि त्यांच्या मार्फत जनतेला कन्व्हेन्स केलं. आणि एवढंच काय, काही लोक भाईजींना भेटली सुद्धा. त्यांनी सांगितलं की आपण टेन्शन घेऊ नका, आपल्याला बँक सहकार्यच करेल. आणि अशा पद्धतीनं लोकांच्या प्रॉपर्ट्या नियमबाह्य पद्धतीनं गहाण करून, नुसत्या गहाणच केल्या नाही तर त्यांच्या खात्यामध्ये त्या रकमा क्रेडिट केल्या. क्रेडिट करून काही खातेदार असे आहेत जे अशिक्षित आहेत, जे अंगठेछाप आहेत, त्यांना तात्काळ चेक इश्यू केले. चेक इश्यू करून त्या ठिकाणी त्यांच्या खात्यातली जी रक्कम क्रेडिट झालेली होती ती रक्कम शाखा व्यवस्थापनाच्या खात्यामध्ये डेबिट केली. नुसते डेबिटच केले नाही तर या ठिकाणी ती रक्कम सामान्य जनतेकडून वसूल करण्याकरता बँकेचा जो मुख्य हेतू होता तो हेतू या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे की ती जी रक्कम आहे ती रक्कम बँकेच्या शाखा व्यवस्थापनाच्या खात्यातून ती रक्कम बँकेचं जे ॲडव्हान्स खातं असते त्या ॲडव्हान्स खात्यामध्ये 8 ते 9 कोटीच्या आसपास ती रक्कम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. सदर प्रकार हा ज्यावेळेस जनतेच्या निदर्शन झाला त्यावेळेस लोकांनी भाईजींना विनंती केली की बा या प्रकरणामध्ये अनेक लोक गोवले गेले, अनेक लोक आपल्या सहानुभूतीला बळी पडले, तर यामध्ये आमच्यासारख्या सामान्य लोकांचं नुकसान होऊ नये. आमच्या ज्या प्रॉपर्टी आपण गहाण केलेल्या आहेत त्या तात्काळ रिलीज करून आम्हाला या ठिकाणी न्याय देण्यात यावा. त्या अनुषंगाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी सहकार विद्यामंदिर मोताळा येथे सर्व पीडित लोकांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक लावली. त्या बैठकीमध्ये त्यांनी आश्वासित केलं की या ठिकाणी कुणाचे नुकसान होणार नाही. आम्ही तात्काळ संचालक मंडळाची बैठक बोलावून या ठिकाणी तुम्हाला आम्ही या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करू. 1.5-2 वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी सुद्धा या ठिकाणी राधेश्यामजी चांडक यांनी लोकांना कुठल्याही प्रकारचा न्याय दिला नाही, त्यांच्या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही. नंतर पीडित लोकांनी 15 डिसेंबर 2025 बुलढाणा अर्बन शाखा कोथळीच्या समोर आमरण उपोषण केलं, ज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पीडितांच्या कुटुंबियासह त्याचबरोबर या पंचक्रोशीतील नागरिकांच्या सहकार्यानं 2 दिवस या ठिकाणी उपोषण चाललं. त्या उपोषणाची सांगता या तालुक्याच्या दंडाधिकारी सरिता पाटील मॅडम, त्याचबरोबर संबंधित PI आदरणीय मेहत्रे साहेब, या जिल्ह्याचे DDR सन्माननीय गारोडे साहेब, AR सन्माननीय आमले साहेब, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ज्या पीडितांनी ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी त्यांना आश्वासित केलं गेलं की सदर प्रकरणामध्ये आपल्याला लवकरच आपण जी काही नियमबाह्य पद्धतीने जी कर्ज प्रकरण मंजूर झालेली आहेत त्या संदर्भात आपण जे दस्तावेज मागितलेले आहेत ते दस्तावेज आपल्याला 1 महिन्याच्या आत संस्था ही आपण मागितलेल्या अर्जानुसार आपल्याला सुपूर्द करेल. मात्र या ठिकाणी अनेक वेळा बँकेने वारंवार पीडितांकडून अर्ज मागून घेतले, पण दिशाभूल करणारी माहिती ही बँकेकडून पुढे येत आहे. पण आता पुढील जी दिशा आहे, पुढील दिशा अशी आहे की आणि सांगायचं तात्पर्य असं आहे, यामध्ये विशेष सचिन झोवर जे आहेत हे राधेश्यामजी चांडक यांचे सख्खे भाचे आहेत. त्यांना या प्रकरणामध्ये या सगळ्या प्रकरणाची त्यांना कल्पना नसेल असं होऊ शकत नाही, कारण की 17 कोटीचा अपार हा काही 1-2 दिवसामध्ये होत नाही, तर गेल्या अनेक वर्षापासून बुलढाणा अर्बनच्या या शाखेमध्ये हा व्यवहार सुरू होता. आम्ही नागरिकांना या ठिकाणी सजग करता या मुलाखतीच्या माध्यमातून म्हणा किंवा याच्या माध्यमातून की या ठिकाणी बुलढाणा अर्बन शाखेमध्ये सुद्धा नागरिकांनी ओरिजिनल सोनं बँकेत ठेवलं आणि ज्यावेळेस या सगळ्या गोष्टीची कल्पना लोकांपर्यंत गेली किंवा सगळ्या गोष्टीची या कल्पना लोकांना आली की बुलढाणा अर्बनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार झालेला आहे, ज्यावेळेस लोकांनी बँकेत विचारणा केली असता त्या ठिकाणी
10 ते 12 पाकिटं हे नकली सोन्याचे आढळून आले. तो सुद्धा प्रकार दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी बुलढाणा अर्बनने केलेला आहे. म्हणून आता सध्या जे काही विश्वासार्हता हे कोटेशन भाईजींकडनं जे पुढे येत आहे, तर आता बुलढाणा अर्बन या शाखेवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही आहे. अलीकडच्या काळामधलं उदाहरण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 8 ते 9 ठिकाणी या शाखा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात आम्ही संविधानिक मार्गानं हा लढा जो आहे म्हणजे कोथरूड शाखेचा हा अतिशय तीव्र स्वरूपाचा लढा आम्ही संस्थेच्या विरोधामध्ये आम्ही उभा करणार आहे. मग ज्यामध्ये न्यायालयीन लढाई असेल, ज्यामध्ये महाराष्ट्राचे सहकार आयुक्त आहे, ज्यामध्ये सेंट्रल रजिस्ट्रार दिल्ली या ठिकाणी आम्ही सर्व या प्रकरणाची तक्रार करून भविष्यामध्ये आमच्या न्यायिक मागणीकरता आम्ही हा लढा देणार आहे. तुर्तास येणाऱ्या आठवड्यामध्ये बुलढाणा अर्बनला जी माहिती आम्ही मागितलेली आहे 10 मुद्द्याच्या आधारावर, ती माहिती जर आम्हाला वेळेच्या जर भेटली नाही तर आम्ही सर्व पीडित लोकांच्या वतीनं राधेश्यामजी चांडक यांच्या घराच्या समोर आम्ही आत्मदहनाचा इशारा सुद्धा या ठिकाणी पोलीस प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला आम्ही देणार आहोत. लवकरच पुढील आंदोलनाची दिशा आपल्या समोर आम्ही स्पष्ट करू. आता ज्यामध्ये नियमबाह्य ज्या काही गोष्टी आहेत, एक तुर्तास सर्व जे काही पुरावे आहेत हे सगळे पुरावे आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या आमच्या ज्या काही भूमिका आहेत, व कशा पद्धतीनं नियमबाह्य पद्धतीनं बँकेनं कर्ज या ठिकाणी मंजूर केलेले आहेत, सगळे पुरावे. मग महाराष्ट्रातले अनेक लोक जे पीडित लोक आहेत की ज्या लोकांना असं वाटते किंवा राधेश्यामजी चांडक हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे जे पैशाच्या जोरावर कुणालाही मॅनेज करते, प्रशासनाला मॅनेज करते, त्याच्यामध्ये अपवाद आहेत. सर्वच अधिकारी ही मॅनेज होणारी नसतात. ज्यामध्ये काही लोकप्रतिनिधी असे आहेत की अनेक पीडित महाराष्ट्रातल्या अनेक लोकप्रतिनिधी लोकांना भेटले, आमदारांना भेटले, खासदारांना भेटले, मंत्र्यांना भेटले, पण त्यांना कळून चुकलं की या ठिकाणी जे काही सत्ताधारी आहेत, जे प्रस्थापित लोक आहेत, या लोकांचे आणि राधेश्यामजी चांडक यांचे हितसंबंध चांगले असल्यामुळे या ठिकाणी लोकांना न्याय भेटत नाही. मात्र या ठिकाणी आमचा न्यायपालिकेवर विश्वास आहे. लवकरच आम्ही बुलढाणा अर्बनचा भांडाफोड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं आजच्या प्रसंगी सांगतो. थांबतो. जय हिंद, जय संविधान, जय भारत.